व्यक्तिमत्व ठरवणारे कुठले घटक आहेत हे आपण पाहूयात. एक आहे शारीरिक बांधणी. प्रत्येकाची शारीरिक बांधणी वेगळी आहे. प्रत्येक जण वेगळ्या बांधणीचा आहे. ते त्याचं व्यक्तिमत्व ठरवतं. बुद्धिमत्ता याची कमी त्याची जास्त असं नाही. मघाच्या मुलाची इंजिनिअरिंग मध्ये जास्त, दुसऱ्याची पेंटिंग मध्ये जास्त, तिसऱ्याची गाण्यामध्ये जास्त, चौथ्याची नृत्यामध्ये जास्त, मुलाची पण नृत्यामध्ये जास्त. अरे बापरे, भलता विषय काढला. आमच्या मुलाला नृत्यामध्ये आवड म्हणजे तो काय नाचा होईल काय? आपले रिॲक्शन आहे त्या. त्याची आवड नृत्यामध्ये आहे. तो बिरजू महाराजांना स्वतःच अत्यंत आदर्श मानतो. नथिंग रॉंग इन दॅट, नथिंग बॅड इन दॅट. या सोसायटीचे तुम्ही आम्ही घटक आहोत आणि तुम्ही आम्ही त्या भूमिका बदलल्या नाही तर लोक कशा पद्धतीने बदलते. पुढचा भाग आहे भावनिक अनुबंध, इमोशनल अटॅचमेंट्स, ज्याच्यामुळे पर्सनॅलिटी तयार होते. लहानपणीचे अनुभव. काय अनुभव? ऑफिसमधून घरी आलेले वडील आपल्या ऑफिसमधल्या स्ट्रेस आपल्या बायकोवर काढतात आणि कचा 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 नवरा बायको भांडत राहतात आणि ते छोटंसं कोकरू भेदारलेल्या नजरेनं पाहत राहतं की काय चाललंय. आपल्या लहान मुलासमोर आपल्या बायकोला वाटेल तशा शिव्या देणारे लोक आहेत. आपण देखील भांडताना कसे शब्द उच्चारतो हे पाहणारे देखील शब्द आहेत. माझा एक मित्र मंडागडे सर माझ्याकडे आला होता काउन्सिलिंगसाठी. तो स्वतः आला आणि तो मला म्हणाला आज मला धक्का बसला म्हणे. त्याचा मुलगा फक्त 4 वर्षाचा. तो म्हणे धक्का बसला. म्हटलं काय झालं? म्हणे या मुलाला रागवलं, तो चॉकलेट्स खात होता सारखा आणि मी त्याला खूप रागवलो आणि रागवल्यानंतर मला त्याने काय म्हणावं, हरामखोर साला. चार वर्षाचा मुलगा वडिलांना म्हणतो धक्काच बसणार आहे ना. आपण असे संस्कार करतो का? तो म्हणाला अविनाश काय आहे म्हणे, मी जे शाळेमध्ये टाकलं त्या शाळेमध्ये जाऊन भांडलो म्हणे की हे शिकवता का तुम्ही? म्हटलं तिथे शिव्यांचा वर्ग असेल असं मला वाटत नाही. मॅथमॅटिक्स, इंग्लिश, फिजिक्स आणि शिव्या. मला त्याचं कारण माहिती होतं. मित्र मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, पालकांनो, मी काय सांगतोय लक्षात. मी म्हटलं पुढच्या काउन्सिलिंगला तुझ्या बायकोला घेऊन ये, बहिणींना घेऊन ये. आणि तोही बहिणींशी बोलू शकला नव्हता की आपला पोरगा आपल्याला हरामखोर झाला म्हणाला. वहिनी आल्या आणि बहिणींना मी म्हटलं वहिनी असं असं घटना घडलेली आहे, हा तुमच्यासोबत तसा बोलू शकला नाही. तो एक वेगळा भाग आहे बरं. आपल्याला बोचलेली बाब आपल्या बायकोला सांगताना मला कमीपणाचं वाटतं. नवरा बायकोच्या संवादावर एखादं सेशन पुढे घेऊ फार आवश्यक आहे. वहिनींनी मला काय सांगितलं ते तुम्हाला सांगताना मला अतिशय दुःख होतं. वहिनी म्हणाल्या अविनाश भाऊजी हा शब्द यांच्याच तोंडून आलेला. तो कुठून आला? माझ्या मित्राला माहितच नव्हतं. नंतर त्याला जेव्हा सांगितलं तेव्हा रिअलाइज झालं की कार जेव्हा तो चालवतो तेव्हा अतिशय स्ट्रेस मध्ये गाडी चालवतो आणि कारच्या समोर जर कोणी एखादा अचानक आला तो त्याला हरामखोर झाला म्हणून शिवी देतो, जे मागच्या सीटवर बसलेला पोरगा आहे. तुमचे माझे शब्द किती महत्वाचे आहेत. कहाण्या सांगतो तुम्ही आम्ही मंगळे सर. आमचे वडील म्हणायचे लाथ मारू का बुडात एक, बुडावर लाथ मारून हाकलून देऊ का. आधीच्या पिढीमध्ये जमलं होतं. आता बोलून बघा. बोलून बघा नाही, बोलायचं नाही. 21व्या शतकात हे बोलता येणार नाही कारण त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याचा तुम्हाला मला अंदाज नाही आहे. तशी परिस्थिती आणि तसा गंभीर प्रसंग घरी आल्यानंतर फक्त रडत राहतो तुम्ही आम्ही आणि लोक सहानुभूती दाखवतात, काहीच होत नाही. आणि म्हणून या लहानपणीच्या अनुभवासोबत कौटुंबिक वातावरण आणि सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण कसं तयार करायचं.